म्हणून आपल्याला थोडा त्रास झाला तर लोक टेम्पो ट्रक आणि कॅन्टर भरून भाकऱ्या पाठवायला लागलेत मुंबईला. त्याच्यामुळं तुम्ही ग्राउंडवर जा. मला माहिती आहे तुम्हाला माया आहे म्हणून एखाद्याच तुम्ही तसं करत बसाल, पण न्यायालयाच्या सगळ्या नियमाचं पालन करायचं आहे हे समजून घ्या. आणि मुंबईकराला त्रास होता कामा नाही हे पण समजून घ्या. तुम्ही का लय लांब गेले का? ग्राउंडवर गाड्या लावायचं तर ग्राउंडवर झोपायचंय, नसतं आजच मैदानला यायचंय. किती सोपं आहे. वेळची वेळेला बघू ना. तुम्ही शांत राहा एवढंच माझं म्हणणं आहे. तुम्ही शांत राहा आणि ज्यांना ऐकायचंच नाही ना तो गावाकडे गेला तरी चाल. काय मी बघतो कसं आरक्षण द्यायचं माझ्या जातीला. मी गेलो तरी इथून उठत नाही. ज्याला यायचं त्याला येऊ दे, सरकार येऊ दे, गोळ्या घेऊन येऊ दे, बंदूक घेऊन येऊ दे, त्याला काय घेऊन यायचं ते. मी बाजार मारायला तयार आहे तुमच्यासाठी. फक्त तुम्हाला सांगितलं तेवढं तुम्ही करा. आजपासून पुन्हा तुम्हाला आता शेवटची विनंती, इतक्या स्पीडने गाड्या काढा ग्राउंडला नेऊन लावा की मराठ्याचा गर्व वाटला पाहिजे. मराठ्यालाच की पोरा असावता असेल. तिथं कुठं जाई जवळच आझाद मैदानाच्या बाजूला कुठं मला माहित नाही, कॉर्नरच क्रॉस नाव असे तुझे बदगे जाऊन एकदा कॉर्नर म्हणतात, एकदा क्रॉस म्हणतात, एकदा काय हे म्हणतात. हात लावून नाव ते घेता येणार आणि पिता येणार. जर क्रॉस मैदान आहे कुठं तरी तिथं गाड्या नेऊन लावा, झोपा. जिथं जिथं मैदान असते तिथं लावा. कमी पडलं तर सरकार आणि पोलीस म्हणले की आम्ही आणखीन मैदान उघडं करून देतो. मग आता तुम्ही गपचीप मला उद्या ऐकायला सुद्धा न्यायला पाहिजे. हा आज रात्री तर उद्या नाही तर बाबा मी पोराची टीम पाठवीन आणि तो बापाला नाही गावाकडे फोन करीन या दलिंदरला तिकडे घेऊन जा म्हणून हे पक्षाच्या अवलादी, हे ध्यानात ठेव. म्हणून आता सगळ्यांनी ग्राउंडवर जाऊन झोपा. कोणीही रोडवर गाड्या ठेवू नका. मला जात जिंकायची, तुमच्यामुळं माझी जात हारू नये. त्याच्या पुढे तुम्हाला आता बोलत नाही. पाटील साहेब